श्री स्वामी समर्थ. तर आपल्या घरामध्ये असे वास्तुदोष असतात किंवा घरातील काही सुख शांती असते, ती आपल्या घरातील हरण केली जाते किंवा ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती नाहीशी झालेली असते. तर आपण असे काही उपाय जर केले किंवा अशा काही गोष्टींमध्ये सुधारणा जर केली, तर ती आपली जी संपत्ती आहे तर ती हळूहळू आपली संपत्ती वाढत जाईल. तर प्रत्येकाला आर्थिक बाबतीत खूप अडचणी येत असतात किंवा आर्थिक बाबतमध्ये खूप प्रश्न असतात. अनेक चुकांमुळे त्यांना लक्ष्मी प्राप्ती होत नाही. तर मी आज त्याच्यावरती उपाय सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आहे की वास्तुशास्त्रानुसार पर्स आपली ही रिकामी राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात. तर पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू आहे. त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी आपण ठेवणे हे टाळायचे असतात. त्यानंतर आहे की बरेच जण पैसे मोजताना अनेक जण त्यावरती थुंकी लावून मग ते पैसे मोजत असतात. असे केल्याने लक्ष्मी कोपते आणि भरपूर पैसा मिळूनही पैशाची आपल्याला कमतरता राहते. त्यामुळे थुंकी लावून नोटा मोजण्याची सवय लगेच आपण सोडून द्यायची आहे, हे अयोग्य आहे. त्यानंतर आहे की ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये पैशाची कमतरता नसते, पण जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथेच माता लक्ष्मी राहतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर घराच्या स्वच्छतेची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपले घर व्यवस्थित जाळे जळमाटे आपल्या घरातील काढले पाहिजे. त्यानंतर 4 नंबरला आहे की आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहे. जसे की घर स्वच्छ व नीटनेटके ठेवणे, वास्तुशास्त्रानुसार वस्तू योग्य दिशेला ठेवणे, पूजेच्या देवघरामध्ये शंख ठेवणे इत्यादी नियमांचे पालन केल्याने घरातील सुख समृद्धी आणि तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा हा कधीही तुम्ही वाचवू शकाल किंवा कधीही वाया जाणार नाही. त्यानंतर आहे 5 नंबरला घरातील झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे. त्यामुळे त्यामुळे झाडाची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे किंवा उभा झाडू ठेवणे अशुभ असते. त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. किंवा झाडू कधीही उभा ठेवू नका, तो नेहमी जमिनीवर आडवाच ठेवायचा आहे. त्यानंतर 5 नंबरला कधीही तुटलेला झाडू वापरू नये किंवा झाडू तुटला किंवा खराब झाला असेल तर तो लगेच बदलायचा आहे. नंतर आहे की गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवशी आपण झाडू फेकून द्यायचा नाही, कारण त्यामुळे लक्ष्मीचा अपमान केल्यासारखं होतं. त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडूचा शक्यतो वापर करायचा नाही, कारण यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते. त्यामुळे नंतर आहे की झाडू कधीही कपाटाच्या मागे, शेजारी किंवा तिजोरीत ठेवू नये, यामुळे आर्थिक चणचण आपल्याला भासू शकते. नंतर आहे की झाडू फक्त शनिवारीच खरेदी करायचा आणि शनिवार हा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे याच दिवशी आपण तो खरेदी करायचा आहे. तर कोणत्या वस्तू घरातील आपल्या सुख शांती आपल्या घालू शकतात किंवा नकारात्मक वातावरण निर्माण करू शकतात. तर सर्वात आधी आहे की घरात सुख शांती किंवा वास्तू दोषांमुळे कुटुंबातील सदस्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही शक्यतो टाळायच्या आहे. तर सर्वात प्रथम आहे की घर कामाच्या ठिकाणी किंवा दुकानात अंधार असेल तर या ठिकाणी वास्तुदोष असतो किंवा या ठिकाणी जास्त काळ अंधार ठेवायचा नाही. असे मानले जाते की या ठिकाणी जर अंधारामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरत असते. नंतर आहे की वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी अत्तर यासारखे सुगंधी वस्तूंचा वापर करायचा नाही. मजबूत सुगंध तुमच्याकडे नकारात्मक शक्तींना आकर्षित करू शकतो किंवा अनेक प्रकारचे निगेटिव्ह एनर्जी किंवा बाधा वगैरे त्यामुळे होऊ शकते. त्यामुळे या वस्तू शक्यतो टाळायच्या आहे. जर आपण एखादे घर नेहमी घाण असते आणि दररोज साफ न केल्यास नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लवकर होतो. अशाच घरात वास्तुदोष लवकर वाढतात. त्यामुळे आपले घर आणि स्वतःची स्वच्छता ही आपण नेहमी ठेवायची आहे. तसंच पूजेशिवाय कधीही घरात राहू नये. त्यामुळे ज्या घरात नित्य पूजा होत असते त्या घरात वाईट शक्तींचा लवकर ऱ्हास होत असतो. रोज पूजा करा आणि मंत्रांची नियमित जप करा.
त्यामुळे किंवा दिवे लावा घरामध्ये, त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक एनर्जी जी आहे ती निघून जाण्यास मदत होत असते. जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा गोष्टी योग्य दिशेने जात नाहीत किंवा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जात असतात. त्यामुळे कुटुंबाची प्रगती थांबते आणि आपण खूप काळजीपूर्वक काम केले पाहिजे. वास्तूंचे पालन न केल्यास अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पैशांचे नवीन मार्ग मोकळे होणे गरजेचे असते. यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे. तर पैसा घरात टिकून राहण्यासाठी सर्वात प्रथम उपाय आहे की कोणत्याही शुभ जर कार्य असेल तुमच्या घरामध्ये तर कापूर जो आहे त्याचे विशेष महत्त्व मानले जाते. घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे आठवड्यातून एकदा कापुराचा अवश्य जाळावा. असे केल्याने आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत निसर्गाचा नियम आहे आणि आपल्याला संपत्ती ही खूप प्रमाणात भेटत असते आणि ती अखंड राहत असते. आणि अन्नदानही जर केलं आपण तर त्यामुळे आपल्या घरातील जे धान्य आहे ते नेहमी आपलं धान्याचं भांडार भरून राहत असतं. त्यामुळे आपण नेहमी अन्नदान करणं हे शुभ मानलं जातं. किंवा संध्याकाळची जी पूजा आहे ती पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्यात 2 लवंगा जरूर टाकायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला एका बाजूला लावू शकतात किंवा तुम्ही दोन्ही बाजूलाही लावू शकतात. त्यामुळे आपले पित्र जे आहे त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात बरकत येत असते. आणि एखाद्या वेळेस जर तुम्ही घरी चपाती बनवत असाल तर गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिपडायचे. असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्तता मिळते. आणि ही पहिली भाकरी ही गाईला खायला द्यायची आहे. त्यामुळे घरात आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात लक्ष्मीची प्राप्ती होत असते. तसेच पक्ष्यांना दररोज धान्य खायला द्यायचं हेही चांगलं आहे, कारण यामुळे पितृदोष हा कमी होत असतो. तसेच सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर आपल्या घरामध्ये झाडू मारायचा नाही. असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अलक्ष्मी वास करत असते. तर 3 नंबरला आहे की जेवणाचे ताट नेहमीच टेबलावर अथवा आपल्या समोर असावे. खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नये. असे केल्याने अन्न दुरुस्त प्रेत योनी जाते. जेवल्यानंतर ताटात आपण हात धुवायचे नाही. ताटात अन्न कधीही वाया ठेवायचे नाही. जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे. बेड किंवा टेबलावरच कधीही ठेवू नका. अगदी तुमच्या जवळ सुद्धा ठेवू नका, कारण रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडे ठेवल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक एनर्जी येत असते आणि अनेक प्रकारचे संकटांना आव्हान दिल्यासारखे होते. जर रात्री आपण दही पिलो तर लक्ष्मीचा अनादर होतो. ज्यांना समृद्धी हवी आहे, त्यांनी आर्थिक अडचणी आहे, त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करायचे नाही किंवा दही खायचे नाही. अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करूनच आपल्याला खायचे आहे. तर असे केल्यास